महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आता 11 तारखेला जाहीर होणार आहे आणि त्याआधी पुन्हा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली आहे। हरियाणात भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव झाल्यानं ठाकरेंनी दबाव टाकलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं। मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो। चला होऊन दे। हरियाणाचा निकाल भाजपच्या बाजूने लागला आणि काँग्रेसला जबर धक्का बसला आणि इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर दबाव टाकल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा असेल असा पुनरुच्चार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केला। ही मागणी करतानाच आपलं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नसून पुन्हा येईन वरून फडणवीसांना टोला लगावला। मी 1.5 महिन्यापूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जे जाहीर केलं तेच सांगतो। कारण उल्काताई तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो, आत्ताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं। मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो। चला होऊन दे। कारण मुळामध्ये मला माझा महाराष्ट्र प्यार आहे, मला महाराष्ट्राचं हित साधायचंय। माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडीवागडी स्वप्न नाही पडत आहेत की मी मुख्यमंत्री झालो, मी पुन्हा येईन अरे तेव्हाच यायचं नव्हतं, तू पुन्हा कशाला येईल। विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी वारंवार मागणी उद्धव ठाकरे करतायत। मात्र काँग्रेस आणि शरद पवारांनीही निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्री पदाबाबत ठरवणार असल्याचं म्हटलंय। आता उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर नाना पटोलेंनी हायकमांड निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय। मला ते काय बोललेत मला माहिती नाही। हायकमांड सगळ्यांनी चर्चा करावी आणि त्या पद्धतीचा निर्णय करावा। मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। नो कमेंट्स। 11 तारखेला म्हणजे दसऱ्याच्या एक दिवस आधी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे, पण त्यासोबतच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं, कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणा, मी पाठिंबा देतो। लोकांच्या मनात संभ्रम नको, लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये। हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे। हातबंदचा विषयच नाही, आमच्याकडून तर काही प्रॉब्लेमच नाही। आदरणीय पवार साहेबांनी आधीच सांगितले आम्ही रेसमध्ये नाही, तेव्हा आमचा काही प्रश्न येतच नाही। त्याच्यामुळे अनबन कधी होते, जेव्हा दोन लोकांना एकच गोष्ट हवी असते ना, तेव्हा प्रॉब्लेम येतो। इथे काही इश्यूज नाही। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं वाद सुरू आहे आणि हा वाद इतका विकोपाला गेला आहे। उद्धव ठाकरे स्वतः 2 दिवस मुख्यमंत्री पद पाहिजे असा कटोरा घेऊन दिल्लीमध्ये राहिले, काँग्रेसला भेटले, राष्ट्रवादीच्या शरद पवारजींना भेटले, त्यांच्या दिल्लीच्या नेत्यांना भेटले। दिल्लीची काँग्रेसची राष्ट्रवादीचे सर्वांचे घरं पुंजून ते आले दिल्लीमध्ये, त्यांना कोणी रिस्पॉन्स दिला नाही। आतापर्यंत 5 मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली आणि शेवटी काँग्रेस आणि शरद पवारजींना त्यांना रिस्पॉन्स दिला नाही, म्हणून आता ते म्हणायला लागले आहे की महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा। उद्धव ठाकरेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचंय हे संजय राऊतांनी याआधीही सांगितलंय। मात्र आधीच चेहरा घोषित करण्यास ना शरद पवारांची तयारी आहे ना काँग्रेसची। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।